जय हिंद भावांनो, तुमचा भाऊ आहे तुमच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीची मुदतवाढ झालेली आहे, 7 दिवसात आपल्याला वाढून भेटलेले आहे. खूप सारे विद्यार्थी मित्र काय करतायत, कुठे किती फॉर्म आले ही सगळी प्रक्रिया सगळ्यांची यंत्रणा चालू आहे. कुठं फॉर्म इकडे कमी आले का, तिकडे जास्त आले का. हे बघा मित्रांनो, एकंदरीत असं लक्ष देतंय की तुम्ही कुठेही जा, पळसाला पानं 3च आहे. कॉम्पिटिशन सगळीकडे सारखंच लागलेलं आहे. तुम्हाला वाटतंय इथं 4,000 फॉर्म आले, इथं 5,000 फॉर्म आले. मित्रांनो, ती जागा पण 50-55च आहे. त्यामुळं तुम्ही जो विचार करताय हा विचार सोडून द्या मित्रांनो, की इथं फॉर्म रद्द करून इकडे भरू की मुंबईला भरू की रद्द करून मग पुण्याला भरू. जिथे फॉर्म भरलाय तिथं आपण होणारच आहे, हीच एक गोष्ट मनामध्ये ठेवा. आणि आता फक्त हे बघा मित्रांनो, बोलता बोलता फॉर्मचा पूर्ण महिना संपून गेला. हे मुदतवाढीचे 7 दिवस पण संपून जाणार आहे. आणि त्याच्यानंतर ग्राउंड केव्हा चालू होईल, इलेक्शन झालेलं लगेच ग्राउंड चालू होता की आधी होता आपल्याला काही माहित नाही. आपल्याला ग्राउंडसाठी किती वेळ मिळणार, अभ्यासाला किती वेळ मिळणार हे पण आपल्याला गोष्टी पुढे माहिती नाही. त्यामुळे आता तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून द्या मित्रांनो. इकडे रद्द करून इकडे भरू की माझा मित्र इकडे गेला. आता फक्त तुमचं एकच लक्ष राहू द्या, आपले ग्राउंडचे मार्क, आपले इव्हेंट जे वीक आहे याच्यामध्ये आपल्याला कसं त्याचा स्कोअर वाढवता येईल. आणि त्याचबरोबर पेपरची तयारी पण त्याच लेवलला चालू द्या. नाहीतर असं व्हायला ग्राउंड 2 टाइम करून तुम्ही 75-27 मार्क ग्राउंडला घेणार आणि पेपरला पण 60-70 मार्क पडणार. असं नको व्हायला. ग्राउंड पण त्याच लेवलला चालू द्या, अभ्यास पण त्याच लेवलला चालू द्या. मी 100% तुम्हाला रोजच्या रोज आता या शेड्यूलचा व्हिडिओ टाकणारच आहे. अभ्यासाचं शेड्यूल असेल किंवा तुमचं ग्राउंडचं शेड्यूल कसं असलं पाहिजे. बरेचसे विद्यार्थी मित्रांचं मॅच सर आमचा गोळा जात नाही, आमचं 1600 जात नाही. 100% प्रत्येक पार्ट तुम्ही व्हिडिओ बनवून मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन.